हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी. लेसन आहे आपला मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत आज इन्फ्लोरेसन्स. याआधी ऑलरेडी आपण लीफ, स्टेम आणि रूट्स हे तिन्ही टॉपिक कव्हर केलेले आहेत आणि आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिलेत ना. सो लेट अस स्टार्ट विथ इन्फ्लोरेसन्स. मित्रांनो, तुमचा आतापर्यंत सिलेबस झाला असेल 11th स्टँडर्डचा अर्धा वगैरे. सो त्या सिलेबसची रिव्हिजन करण्यासाठी अनअकॅडमीने काही रिव्हिजन बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत फॉर नीट 2023च्या बॅचेससाठी. सो ही बॅच स्टार्ट होणार आहे 1 डिसेंबरपासून. सो त्यासाठी तुम्हाला अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. जर तुम्ही 30 नोव्हेंबरच्या आधी सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी बरेचसे डिस्काउंट्स पाहायला मिळतील. पण 1 डिसेंबरपासून या प्राइजेस इन्क्रीज होणार आहेत आणि खूप जास्त इन्क्रीज होणार आहेत. सो तुम्ही लवकर सबस्क्रिप्शन घेऊ शकता. जर तुम्ही सबस्क्रिप्शन दरम्यान सुहानी 10 हा कोड जर वापरला तर तुम्हाला अजून या ठिकाणी 10% डिस्काउंट पाहायला मिळेल. सो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक दिलेल्या आहेत त्याद्वारे सबस्क्रिप्शन घेऊ शकता. सोबतच सबस्क्रिप्शन जर तुम्ही आयकॉनिक घेतलं तर तुम्हाला 1-to-1 मेंटॉरशिप मिळेल. लाईव्ह डाऊट सॉल्विंग सेशन्स अरेंज होतील तुमच्यासाठी खास. सोबतच फिजिकल नोट्स मिळतील आणि अजून बरेचसे बेनिफिट्स आहेत जे की प्लस क्लासेसचे आहेत, तेही तुम्हाला आयकॉनिकमध्ये मिळणार आहेत. तुम्ही या ठिकाणी अनअकॅडमीवरती फ्री डाऊट्स विचारू शकता. अनलिमिटेड डाऊट्स तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. डाऊट्स कधीही विचारू शकता. डाऊट कसा विचारायचा आहे तर डाऊटचं तुम्हाला एक छानसं पिक्चर घ्यायचं आहे आणि ते अनअकॅडमीवरती अपलोड करायचं आहे. अपलोड कसं करायचं तर जेव्हा तुम्ही अनअकॅडमी ॲप ओपन कराल तर तेव्हा तुम्हाला होमवरती म्हणजे होम पेजवरती गेल्यानंतरच त्या ठिकाणी तुम्हाला आस्क अ डाऊट असा ऑप्शन असेल. त्यावरती क्लिक करून तुम्ही इमेज वगैरे डाऊटची अपलोड करू शकता आणि मग तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल. हे तुम्ही फ्रीमध्ये आहे. तुम्ही फ्रीमध्ये सगळे डाऊट्स विचारू शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे अनअकॅडमीमध्ये दर आठवड्याला एक बिगेस्ट स्कॉलरशिप टेस्ट होत असते. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर टेस्ट असणार आहे 60 मिनिट्सची आणि एकूण याच्यामध्ये 28 क्वेश्चन्स असतात. वीकली स्कॉलरशिप टेस्ट आहे, दर वीकला होत असते, संडेला सकाळी 11 वाजता. आणि तुम्हाला जर या दरम्यान कोड विचारला तर तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरू शकता, ज्याद्वारे तुम्हाला जॉईन करताना कोणतीही अडचण येणार नाही आहे. ही फ्री टेस्ट आहे, तुम्ही सगळेजण जॉईन करू शकता. याची ही लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. याद्वारे तुम्हाला तुमचं ऑल इंडिया रँक कळेल. सोबतच तुम्ही या ठिकाणी बरीचशी स्कॉलरशिप्स देखील जिंकू शकता. सो थँक्यू. A specialized axis or branch over which flowers are produced or born in definite manner is known as inflorescence. तुम्ही फ्लोरल ॲक्सिस पाहिलं आहे का? सपोज की हे एखादं प्लांट आहे, याचं हे फ्लोरल ॲक्सिस आहे की ज्याच्यावर त्याची सगळी फुलं येणार आहेत. ओके, सो एका पर्टिक्युलर मॅनरमध्ये फुलं येतात. आय होप सो की या ठिकाणी डायग्राम आहे. येस आहे. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे काय आहे, याला आपण फ्लोरल ॲक्सिस म्हणतो साधारण लँग्वेजमध्ये. आणि याच्यावरती अशा पद्धतीने एका पर्टिक्युलर मॅनरमध्ये फुलं उगवलेली आहेत. इथे एक आहे, इथे एक आहे, इथे आहे, अशा पद्धतीने फुलं उगवलेली आहेत. आता या ठिकाणी पण 2 पॅटर्न आहेत. एकतर हा एक पॅटर्न आहे, हा एक पॅटर्न आहे. अशा पद्धतीने 2 पॅटर्न्स आहेत. तर एका पर्टिक्युलर मॅनरमध्ये, एका पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये जेव्हा फ्लावर्स फ्लोरल ॲक्सिसवरती अरेंज होतात किंवा बॉर्न होतात तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत इन्फ्लोरेसन्स. त्या अरेंजमेंटला आपण म्हणणार आहोत इन्फ्लोरेसन्स. ओके, सो इन्फ्लोरेसन्स हॅज 2 पार्ट्स, पेडंकल अँड फ्लावर्स. पेडंकल म्हणजे काय, ते जे ॲक्सिस आहे त्याला आपण म्हणतो पेडंकल. सो हे जे आहे देठ किंवा जर तुम्ही ओरिजिनल डायग्राममध्ये पाहिलं तर हे जे आहे याला आपण म्हणणार आहोत पेडंकल. ओके ओके अँड फ्लावर. ओके, सो देर आर बेसिक 2 टाइप्स ऑफ इन्फ्लोरेसन्स. ऑल दी फ्लावर्स डू नॉट मॅच्युअर ॲट सेम टाईम. असं आहे का? अरे वा, सगळी फुलं एकाच वेळेला मॅच्युअर झालेले आहेत, सगळी फुलं एकाच वेळेला रिप्रोडक्शन करतात, असं काय आहे का? तर नाही. प्रत्येक फ्लावर स्वतःच्या टाईमप्रमाणे ग्रो होणार, रिप्रोडक्शन करणार, नवीन फ्लावर ग्रो होणार. ओके, सो इट डिपेंड्स ऑन ईच अँड एव्हरी फ्लावर. सो त्याच्यामुळे प्रत्येक फ्लावरचा मॅच्युरिटीचा वेळ वेगळा आहे, उगवण्याचा वेळ वेगळा आहे. सो चान्सेस ऑफ पॉलिनेशन इन्क्रीज अँड लार्ज नंबर ऑफ फ्लावर्स कॅन बी पॉलिनेटेड इन सिंगल व्हिजिट ऑल्सो मेक्स दी प्लांट अट्रॅक्टिव्ह. सो ऑब्वियसली या ठिकाणी जेवढे जास्त फ्लावर्स असतील त्याप्रमाणे त्याचं पॉलिनेशनचा एक रेट इन्क्रीज होणार आहे किंवा पॉलिनेशन सगळ्यात जास्त पॉलिनेशन होण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत. आणि जेव्हा पॉलिनेशन होतं तेव्हा जास्तीत जास्त फ्लावर उगवणार आहेत आणि ऑब्वियसली ते जे प्लांट आहे तर ते अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. नेक्स्ट आहे इन्फ्लोरेसन्सचे 2 प्रकार आहेत. एक तर रेसमोस याला आपण म्हणतो आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे सायमोस. रेसमोस अँड सायमोस. सो रेसमोस, ग्रोथ ऑफ पेडंकल इज इन्फायनाईट ऑर अनलिमिटेड. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं हे जे आपलं पेडंकल आहे जे की थोडंसं तुम्हाला ग्रीनिश कलरचं पाहायला मिळते, तर हे कितीही मोठं ग्रो होऊ शकतं. डिपेंड की त्या प्लांटची एज काय आहे, तर ते थ्रू आउट लाईफ ग्रो होतं. अनलिमिटेड ग्रोथ आहे, कुठेही फुल स्टॉप नाही आहे त्याच्या ग्रोथला, अनलिमिटेड ग्रोथ होते. कशामध्ये? रेसमोसमध्ये. सायमोसचा प्रकार वेगळा आहे. फक्त आपण रेसमोससाठी पाहतोय की या ठिकाणी पेडंकलची ग्रोथ कशी होते, इंडेफायनाईट आहे, अनलिमिटेड आहे. अपायकल बर्ड्स जे आहेत इज फ्री फॉर कंटिन्युअस ग्रोथ. हे जे वरचे बर्ड्स आहेत, अपायकल म्हणजे काय रे, वरचे बर्ड्स. ओके,
सो जे अपायकल बर्ड्स आहेत ते नेहमी ग्रो होत राहतात. जिथपर्यंत ते फ्लोरल ॲक्सिस किंवा पेडंकल ग्रो होईल तिथपर्यंत त्या कालावधीपर्यंत नवीन नवीन वरती अपायकल बर्ड्स येत राहणार आहेत. आता सपोज की या ठिकाणी हे अपायकल बर्ड मोठं झालं, आता हे पेडंकल परत वाढलं, या ठिकाणी नवीन अपायकल बर्ड येणार, इथे अजून नवीन अपायकल बर्ड येणार. ओके, सो हे नवीन नवीन अपायकल बर्ड्स येत राहणार आहेत. मग आता वरती नवीन अपायकल बर्ड्स येतात म्हणजे ऑब्व्हियसली खालचे जे काही फ्लावर्स आहेत किंवा खालचे जे मॅच्युअर फ्लावर्स आहेत ते ओल्ड असणार आहेत कम्पॅरेटिव्ह टू हे फ्लावर्स. ओके, ऑब्व्हियसली ओल्ड असणार आहेत कारण हे खूप आधी आलेले आहेत, हे नंतर हे अजून नंतर उगवलेले आहेत. सो हे कसे असतात, खालचे फ्लावर्स यामध्ये ओल्ड असतात. हे साधं कॉमन सेन्स आहे, पण तरी मी डेपमध्ये यासाठी सांगते कारण या दोन्ही प्रकारामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं. सो त्यासाठी हे सगळं खूप लक्ष देऊन ऐका. नेक्स्ट आहे फ्लावर्स आर बोर्न इन एक्रोपेटल सक्सेशन. एक्रोपेटल म्हणजे काय, जी फुलं वरती उगवतात किंवा वरती यंग फ्लावर्स असतात आणि खाली मॅच्युअर फ्लावर्स असतात त्याला आपण म्हणतो एक्रोपेटल. ओके, म्हणजे वरती नवीन नवीन फुलं उगवणार आहेत आणि खाली आहेत मॅच्युअर फ्लावर्स. सो या अरेंजमेंटला आपण म्हणणार आहोत एक्रोपेटल. नेक्स्ट इज ऑर्डर ऑफ ओपनिंग इज सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल म्हणजे अशा पद्धतीने हे फुलं अशी उमलतात. आणि व्हेन पेडंकल इज डिस्क शेप्ड, जेव्हा त्यांचं पेडंकल डिस्क सारख्या शेपमध्ये असेल. आणि हे आहे त्याची डायग्राम, याला आपण रेस्मोस अरेंजमेंट म्हणतो किंवा रेस्मोस इन्फ्लोरेसन्स म्हणतो. नेक्स्ट आहे सायमोस. ग्रोथ ऑफ पेडंकल इज फिनाईट ऑर लिमिटेड. या ठिकाणी हे जे त्यांचं पेडंकल आहे ते पूर्ण जन्मभर ग्रो होत नाही, याला एक प्रॉपर लिमिट आहे की त्या लिमिटपर्यंतच ते ग्रो होतं. जर आपण रेस्मोसशी कम्पेअर केलं तर रेस्मोसमध्ये पेडंकल अनलिमिटेड ग्रोथमध्ये होतं, बट या ठिकाणी पेडंकलचं एक डेफिनाईट कालावधी आहे, तिथपर्यंतच त्या तिथपर्यंतच ते ग्रो होतं. ओके, सो हा एक दोघांमधला डिफरन्स आहे. नेक्स्ट अजून एक सगळ्यात मोठा डिफरन्स आहे की जे अपायकल फ्लावर्स आहेत तर ते मॅच्युअर असतात. म्हणजे या ठिकाणी जे अपायकल फ्लावर्स आहेत, जे वरचे फ्लावर्स आहेत तर ते मॅच्युअर असतात. हे सगळे पर्पलवाले मॅच्युअर आहेत. आणि जे या ठिकाणी छोटे छोटे पाहायला मिळतात बर्डमध्ये आहेत ते कसे आहेत, न्यू आहेत किंवा यंग आहेत. ओके, सो मग अशा आपण रेस्मोसमध्ये काय पाहिलं होतं, वरती जे फ्लावर उगवतात ते यंग असतात आणि खालचे कसे असतात, ओल्ड असतात. पण यांच्यामध्ये एक्झॅक्टली अपोजिट आहे. जो हा फ्लावर आहे हा सगळ्यात पहिल्यांदा आला आणि मग याला असे फाटे फुटले आणि मग नवीन नवीन फ्लावर्स आले. ओके, सो हे कसं झालं, मॅच्युअर झालं. आणि हे जे नवीन आलेले आहेत जे की त्याच्या खाली आहेत, खालच्या स्टेजला आहेत, खाली आहेत ना, हां, सो ते जे खालच्या स्टेजला आहेत ते कसे आहेत, यंग आहेत. आणि जो ऑलरेडी वरती दिसतोय आपल्याला तो कसा आहे, मॅच्युअर आहे. सो यांच्यामध्ये उलट आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कुठे गेलं हां, ओल्डेस्ट फ्लावर इज द एपेक्स. सगळ्यात वरचं जे पॉइंटिंग आहे ते कोणाचं आहे, ओल्डेस्ट किंवा मॅच्युअर फ्लावर्स आहे. फ्लावर्स आर बोर्न इन बेसिपेटल सक्सेशन. बेसिपेटल म्हणजे काय, खाली नवीन येतात, म्हणजे खालच्या साईडला नवीन फ्लावर येतात आणि वरती मॅच्युअर असतात. मग असं आपण एक्रोपेटल पाहिलं होतं, म्हणजे वरती म्हणजे वरच्या साईडला अपायकल साईडला नवीन फ्लावर येतात आणि खाली जुने असतात, ते आपण एक्रोपेटलमध्ये पाहिलं होतं. पण या ठिकाणी बेसिपेटलमध्ये आपण काय पाहतोय की नवीन फ्लावर्स जे आहेत तर ते बेसला येत आहेत आणि जे मॅच्युअर फ्लावर आहे तर ती वरती आहे. ऑर्डर ऑफ ओपनिंग इज सेंट्रिफ्युगल. याचं ऑर्डर कसं आहे, सेंट्रिफ्युगल आहे. नेक्स्ट आहे इफ पेडंकल इज कंप्रेस्ड फ्रॉम द टॉप. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे जरासं असं दबलं गेलेलं आहे हे पेडंकल. ओके, सो वरून जरासं दबलं गेलेलं आहे. सो त्याच्यामुळे यांचं जे फ्लावर आहे तर ते सेंट्रिफ्युगली ओपन होतं. मग अशा आपण पाहिलं होतं फ्लावर कसं ओपन होत होतं, सेंट्रिपेटली. आता आपण कसं पाहतोय, फ्लावर कसं ओपन होतं, सेंट्रिफ्युगली ओपन होतंय. ओके, सो हे काही यांच्यामध्ये डिफरन्सेस आहेत आणि तुम्हाला डिफरन्ससाठी पण येऊ शकतं. तुम्ही डायग्राम पण ड्रॉ करू शकता, इतकुठं पिटुलं तर डायग्राम आहे. सो तुम्ही अशा पद्धतीने डायग्राम्स देखील ड्रॉ करू शकता. आता आपण स्टार्ट करणार आहोत फ्लावरला. फ्लावर हा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे प्लांटच्या बॉडीमधला आणि त्याच्यामुळेच प्लांट बॉडीमध्ये रिप्रोडक्शन होतं आणि त्याच्यामुळेच प्लांट्स एक्झिस्ट करतात. सो काही विदाऊट फ्लावरिंग प्लांट्स पण आहेत, बट सध्या आपण फक्त एन्जिओस्पर्म्सबद्दल पाहतोय. सो आपण फ्लावर्सवरती फोकस करणार आहोत. ओके, सो फ्लावर इज हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स्ड शूट मीट फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. बेसिकली हे सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी आहे. याच्यामध्ये दोन मेल आणि फिमेल असे दोन पार्ट्स असतात की ज्यामुळे यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि नवीन फ्लावर ग्रो होतं. ये ऑन दी बेसिस ऑफ पोझिशन अ फ्लावर कॅन बी एक्सिलरी और टर्मिनल. आता बेस्ट अपॉन की प्लांटची अरेंजमेंट कशी आहे, स्ट्रक्चर कसं आहे, याच्यानुसार फ्लावर एक तर टर्मिनल म्हणजे असे वरती उगवणारे असतात किंवा अशा पद्धतीने एका ॲक्सिसवरती उगवणारे असतात, डिपेंड अपॉन की कशी अरेंजमेंट त्या प्लांटमध्ये पाहायला मिळते. इन अ टिपिकल फ्लावर द थॅलामस म्हणजे काय, तुम्ही जर एखादं टिपिकल फ्लावर पाहिलं असेल तर या ठिकाणी याच्यामध्ये ॲज यू नो की हा काय आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे ज्याला आपण गायनोशियम म्हणतो. हे जे आहेत हे काय आहेत, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत ज्याला आपण एंड्रोशियम म्हणतो. हे जे आहेत या ठिकाणी हे काय आहेत, कॅलिक्स आहेत. कॅलिक्स म्हणजे काय, जे की ॲसेसरी वोरल्स आहेत. आणि तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं हे काय आहेत, पेटल्स आहेत. पेटल्सला एकत्रितपणे आपण काय म्हणतो, कोरोला. हे सगळं तुम्ही कोरोना नाही कोरोला. सो हे सगळं तुम्ही 10th स्टँडर्डला पाहिलेलं आहे. सो आपण याच्या जास्त डेप्थमध्ये नाही जात आहोत. तुम्हाला हे माहिती आहे की दोन प्रकारचे व्होरल्स असतात, एकतर ॲसेसरी व्होरल्स आणि
ॲसेसरी ओरल्स, ॲसेसरी ओरल्स आणि दुसरं म्हणजे एक तर ॲसेसरी ओरल्स आणि दुसरं म्हणजे इसेन्शियल ओरल्स. इसेन्शियलमध्ये काय येतं, जो मेल आणि फिमेल पार्ट आहे, फॉर एक्झाम्पल अँड्रोशियम आणि दुसरं म्हणजे गायनोशियम. आणि ॲसेसरीमध्ये काय येणार आहे, जे कॅलिक्स आहेत म्हणजे हा इथला हिरवा पार्ट तर तो, आणि दुसरा म्हणजे याच्या पाकळ्या म्हणजे त्याला आपण म्हणणार आहोत कोरोला. ओके, सो कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम हे आहेत 4 व्होरल्स. तुम्ही जर क्लिअरली पाहिलं तर या ठिकाणी या पॉईंटवरती हे जे सगळे व्होरल्स आहेत तर ते एकत्र येतात, पानं पण एकत्र येतात, गायनोशियम पण आहे, अँड्रोशियम पण आहे, कॅलिक्स पण आहे, हे या पर्टिक्युलर पॉईंटवरती एकत्र येतात. ज्या पॉईंटवरती सगळे व्होरल्स एकत्र येतात त्याला आपण म्हणतो थॅलॅमस. ओके, सो तो पार्ट आहे थॅलॅमस. ओके 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 हां. सो कन्सिस्ट ऑफ 4 completely arranged nodes and 3 highly condensed internodes. From each node of thalamus, a circle or whorl of modified leaves is produced. सो तुम्ही जर प्रत्येक सर्दी झाली आहे. सो तुम्ही जर प्रत्येक नोड पाहिलं थॅलॅमसचं तर त्या प्रत्येक नोडवरून अ सर्कल किंवा वोरल शेपमध्ये तुम्हाला लीव्ज बाहेर आलेले पाहायला मिळणार आहेत. सो तुम्ही या ठिकाणी डायग्राममध्ये पाहू शकता. सो हे काय आहे, लीफ लाईक स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट आहे अ फ्लावर मे और मे नॉट शो प्रेझेन्स ऑफ ब्रॅक्ट ॲट बेस ऑफ पेडिसल और ओव्हर दी पेडिसल. सो आता हे पेडिसल काय आहे ते आधी आपण पाहूया. ज्याला आपण फ्लावरचा देठ म्हणतो मराठीमध्ये, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये पेडिसल असं म्हणतो. सो हे आहे पेडिसल. आता हे जे फ्लावर आहे हे सपोज करा की हे आपलं स्टेम आहे, खरं तर ते उभं असतं, बट आपण आडवं सपोज करूया, त्यात काय होते. सो हे आहे आपलं स्टेम, याच्यावरती हे उगवलेलं आहे फ्लावर. सो काही वेळेस काय होतं, काही वेळेस प्रत्येक फ्लावरला हे असेलच असं नाही आहे, काही एक्सेप्शनही आहेत, बट आपण इन जनरल विषयाबद्दल बोलतोय. सो आता जेव्हा या ठिकाणी अशा पद्धतीने स्टेमवरती जेव्हा हे पेडिसल किंवा हे फ्लावर अटॅच आहे तेव्हा इथे असे छोटे छोटे एकदम छोटे छोटे टुकले पिटुकले असे लीव्ज येतात किंवा लीफ येतं. सो ते जे लीव्ज आहेत जे स्टेम पेडिकल यांच्यामध्ये उगवलेले आहेत किंवा यांना अटॅच्ड असे उगवलेले आहेत तर त्या लीव्जला आपण म्हणणार आहोत ते म्हणजे ब्रॅक्ट. ओके, आता ज्या फ्लावर्समध्ये किंवा ज्या प्लांटमध्ये अशा प्रकारचे ब्रॅक्ट पाहायला मिळतात या लीव्जला आपण काय म्हणणार आहोत, ब्रॅक्ट. सो ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचे ब्रॅक्ट पाहायला मिळतात त्याला आपण म्हणतो ब्रॅक्टेड फ्लावर. ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचे ब्रॅक्ट पाहायला मिळत नाही त्याला आपण म्हणतो ई ब्रॅक्टेड फ्लावर. ओके, ब्रॅक्ट असेल तर ब्रॅक्टेड, नसेल तर ई ब्रॅक्टेड. नेक्स्ट आहे अ फ्लावर विथ पेडिसल इज सेड टू बी पेडिसिलेट. जर एखाद्या फ्लावरला पेडिसल प्रेझेंट असेल त्याला आपण म्हणणार पेडिसिलेट. जर पेडिसल नसेल तर त्याला आपण म्हणणार आहोत ससाईल. मग तुम्ही म्हणाल पेडिसल नसेल तर ते फ्लावर म्हणजे उगवणार कसं किंवा समथिंग असं कसं होईल, तर असंही होऊ शकतं की या ठिकाणी स्टेम आहे आणि स्टेमवरती हे डायरेक्ट फ्लावर असं उगवलेलं आहे, म्हणजे त्याला कुठलंही पेडिसल नाही आहे, लगेच ते अशा पद्धतीने उगवलेलं आहे. असे बऱ्याचशा प्रकारचे फ्लावर असतात की ज्याला कोणतीही अटॅचमेंट नसते, म्हणजे अशा प्रकारे दांड्यासारखी वगैरे कोणतीही अटॅचमेंट नसते स्टेममध्ये आणि फ्लावरमध्ये. सो त्या ठिकाणी जे फ्लावर उगवतं त्याला आपण म्हणतो ससाईल फ्लावर. ससाईल याचा दुसरा अर्थ असाही होतो की जे मूव्ह करू शकत नाही, जे मुवमेंट दाखवत नाही त्याला आपण म्हणतो ससाईल. फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲनिमल किंगडममध्ये पाहिलं असेल की मोस्टली जे पोरिफेरामध्ये येणारे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते ससाईल असतात. ससाईल म्हणजे काय, जे स्वतःहून मुवमेंट करू शकत नाही. आता तुम्ही या ठिकाणी एक इमॅजिनेशन वापरा की इथे स्टीम आहे, या स्टीमला जेव्हा हे फ्लावर असं पेडिसलच्या हेल्पने अटॅच्ड आहे तेव्हा हे फ्लावर असं इकडे तिकडे हलू शकतं. ओके, पण जर या ठिकाणी स्टीमवरती फ्लावर अशा पद्धतीने एकदम अटॅच आहे की मध्ये कोणतंही पेडिसल वगैरे नाही आहे, तर हे फ्लावर हलू शकेल का? ऑब्व्हियसली नाही हलू शकणार ना. इमॅजिन करा की हे फ्लावर कसं हलेल, त्याला हलण्यासाठी काही दांडी वगैरे काहीच नाही आहे, ते एकदम चिटकून आहे, तर ते हलू शकत नाही. पण जर तुम्ही या ठिकाणी पाहिले तर या दांडीमुळे हे फ्लावर इकडे तिकडे हलू शकतं. सो हे हलू शकत नाही किंवा हे मुवमेंट दाखवू शकत नाही, म्हणून आपण म्हणतो ससाईल फ्लावर. ओके, सो हे झालं फ्लावरच्या पार्टबद्दल. अजूनही फ्लावरचे काही पार्ट्स आहेत ते आपण डायग्राममधून समजून घेऊया. मग अशी सांगितल्याप्रमाणे 4 व्होरल्स आहेत. रिपीट करा कोणते कोणते आहेत. गायनोशियम आहे, एंड्रोशियम आहे, कॅलिक्स आहे, कोरोला आहे. आता हा जो आपला गायनोशियमचा पार्ट आहे याला जर मी अशा पद्धतीने बाजूला घेतला, ओके, सो याला जर मी अशा पद्धतीने बाजूला घेतला, छान आलं. ओके, सो या ठिकाणी जे आहे याला आपण काय म्हणणार आहोत, ओवरी म्हणणार आहोत. हा जो एक लांब दांडीसारखा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो स्टाईल. एकदम स्टाईलमध्ये उभा येतो बघा, अरे देखता मुझे कोण आके मारतंय. आणि याच्यावरती जे आहे याला आपण म्हणणार आहोत स्टिग्मा. ओके, सो जो एकदम वरचा पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहोत स्टिग्मा. मध्ये जो आहे जो स्टिग्मा आणि ओवरीला जॉईन करणार आहे त्या पार्टला आपण म्हणणार आहोत स्टाईल. आणि या तिघांना एकत्रित मिळून आपण म्हणणार आहोत कार्पल. या तिघांना एकत्रित मिळून आपण काय म्हणणार आहोत, कार्पल. आणि म्हणूनच काही फ्लावर्समध्ये एकापेक्षा जास्त गायनोशियम प्रेझेंट असतात. सो एकापेक्षा जास्त कार्पल प्रेझेंट असतात. ओके, कारण गायनोशियमच्या एका पार्टला, आता सपोज की हे एक झालं, सपोज की अजून एखादं प्लांट आहे त्याच्यामध्ये एका वेळेस दोन कार्पल प्रेझेंट आहेत. ओके, सो हे जे सगळे कार्पल्स आहेत ते मिळून एक गायनोशियम तयार करतात. काही फ्लावरमध्ये एकच कार्पल असतं, काही फ्लावर्समध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा अजूनही जास्त असू शकतात. डिपेंड की फ्लावरचं काम काय आहे, कसं आहे, फ्लावर
ची अरेंजमेंट कशी आहे. ओके, सो याला आपण एकत्रित म्हणणार आहोत कार्पल. याला अजून एक नाव आहे ते म्हणजे पिस्टल. ओके, याला आपण कार्पल किंवा पिस्टल म्हणतो. सो बेसिकली स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी या तिघांना मिळून आपण कार्पल किंवा पिस्टल म्हणतो. बरेचसे कार्पल्स एकत्र येतात तेव्हा त्याला आपण गायनोशियम म्हणतो किंवा पूर्ण फिमेल पार्टला आपण गायनोशियम असं म्हणतो. ओके, सो आय होप तुम्हाला कळलं असेल. नेक्स्ट आता आपण पाहतोय मेल पार्ट. हा एवढा जो आहे याला आपण म्हणतो मेल पार्ट. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत मेल पार्ट. अशा पद्धतीने एका फ्लावरमध्ये बरेचसे मेल पार्ट प्रेझेंट असतात ज्याला आपण अँड्रोशियम म्हणतो. अँड एका पार्टला हा जो मी या ठिकाणी बाहेर काढलेला आहे याला आपण ह्याला स्टेमन असं म्हणतो. आणि असे बरेचसे स्टेमन एकत्र येऊन यापासून तयार होतं आपलं अँड्रोशियम, आपलं म्हणजे फ्लावरचं. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण अँड्रोशियममध्ये पाहिलं तर जी शेपटी आहे या शेपटीला आपण म्हणतो फिलामेंट. फिलामेंट पाहिलेत ना बॅक्टेरियामध्ये, त्यालाच इकडे घेऊन यायचं, याला आपण म्हणतो फिलामेंट. आणि हा वरती अशा पद्धतीने जो भाग आहे याला आपण म्हणणार आहोत अँथर. सो बेसिकली या अँथरमध्ये असतात पोलन ग्रेन्स. ओके, तुम्ही जर या अँथरला असं मधून कट वगैरे केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी एक स्ट्रक्चर पाहायला मिळेल. याच्यामध्ये 4 पोलन ग्रेन्स प्रेझेंट असतात. ओके, याला जर आपण असं कट केलं, असं आहे ना, याला जर आपण असं कट केलं तर याच्यामध्ये तुम्हाला 4 पोलन ग्रेन्स पाहायला मिळतील. हे 4 चेंबर्समध्ये अशा पद्धतीने प्रेझेंट असतात. सो जेव्हा जेव्हा पॉलिनेशनचा वेळ येते, पॉलिनेशन जेव्हा होणार असतं, जेव्हा फ्लावर मॅच्युअर होतं तर तेव्हा हे जे या ठिकाणी पोलन ग्रेन्स प्रेझेंट आहेत तर ते पोलन ग्रेन्स एकतर विंडमुळे, एकतर वॉटरमुळे किंवा मधुमक्खी किंवा ते बटरफ्लाय वगैरे यांच्यामुळे पॉलिनेशन होतं. हे सगळं तुम्हाला माहिती आहेच, बट तरीही सांगते. सो हा जो या ठिकाणी प्रेझेंट असणारे पॉलन ग्रेन्स आहेत तर हे पॉलन ग्रेन्स काय होतात, उडतात. म्हणजे एवढ्या लांबून नाही, इथून उडतात आणि या स्टिग्मावरती जाऊन बसतात. जेव्हा हे पॉलन ग्रेन्स या स्टिग्मावरती चिकटतात तेव्हा तो जो पार्ट आहे, फिमेल पार्ट आहे किंवा जे गायनोशियम आहे त्याला सिग्नल मिळतं की अरे पोलन ग्रेन्स आले. जसं त्याला कळेल पोलन ग्रेन्स आले तसं ते या ठिकाणी एक अशा पद्धतीने या पोलन ग्रेन्स थ्रूच या ठिकाणी पोलन ट्यूब तयार होते. ओके, सो पोलन ट्यूबमधून काय होणार आहे, छान असं त्या पोलन ग्रेन्सला किंवा ज्याला आपण मेल पार्ट म्हणणार आहोत किंवा ज्याला आपण जसं की आपल्या बॉडीमध्ये म्हणजे मेलच्या बॉडीमध्ये मेल स्पर्म असणार आहे किंवा स्पर्म असणार आहे, त्याच पद्धतीने यांच्या बॉडीमध्ये मेल गॅमेट असणार आहे आणि ते मेल गॅमेट आहे पोलन ग्रेन्स. तर ते जे पोलन ग्रेन्स आहेत ते या ट्यूबमधून, जी या ठिकाणी पोलन ट्यूब आतमधून अशी तयार होते, त्यामधून खाली येणार आहेत ओव्हरीपर्यंत. आता या ठिकाणी ओव्हरीमध्ये बरेचसे प्रकार आहेत जे आपण पाहणार आहोत नेक्स्ट ह्याच्यामध्ये. जसं की या ठिकाणी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये नाही आहे का, लेट मी चेक. असेल तर आता सांगते, नसेल तर ओके, नाही आहे. सो एवढ्या डिटेल्समध्ये नाही आहे, बट तरीही या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर ही आहे आपली ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये असणार आहेत ओव्ह्यूल्स. सो जेव्हा वरून खाली येणार आहेत आपले पोलन ग्रेन्स तेव्हा ते 2 असणार आहेत. एक पोलन ग्रेन्स या ठिकाणी जर्मिनेट होणार आणि त्यापासून तयार होणार आहे झायगोट आणि एक पोलन ग्रेन या ठिकाणी जर्मिनेट होणार आहे, त्यापासून तयार होणार आहे एंडोस्पर्म. सो बेसिकली हे एंडोस्पर्म काही प्लांट्समध्ये नसतंही, काही एक्सेप्शन आहेत देखील, बट इन जनरल आपण जर घेतलं तर सगळ्या प्लांट्समध्ये मोस्टली एंडोस्पर्म असतं. एंडोस्पर्मचं काम काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोतच किंवा तुम्ही आपल्या ह्याच्यामध्ये प्लांट किंगडममध्ये पाहिलं असेलच. सो एंडोस्पर्म काय करणार आहे, जेव्हा हे सीड पुन्हा जर्मिनेट होणार तेव्हा त्या सीडला न्यूट्रिशन फूड बीड देण्याचं काम करणार आहे. सध्या तरी या ठिकाणी झायगोट तयार झालेलं आहे. हे झायगोट पुढे डेव्हलप होणार आणि यापासून नवीन म्हणजे आपली जे सीड आहे तर ते खाली पडून त्यापासून नवीन प्लांट उगवणार आहे किंवा नवीन फ्लावर उगवणार आहे. ओके, सो आय होप की तुम्हाला झायगोटपर्यंत कळलेलं आहे. सो हे झालं पॉलिनेशनपर्यंतचं सगळं डाटा. नेक्स्ट आहे, आता आपण सुरू करतोय पुढच्या टॉपिकला, जे की आहे सिमेट्री. तुम्ही ॲनिमल्समध्ये सिमेट्री पाहिलेली आहे. बायलॅटरल सिमेट्री असतं. आपण कसे आहोत, बायलॅटरल आहोत की रेडियल आहोत, बायलॅटरल आहोत, येस. नेक्स्ट आहे रेडियल सिमेट्री असते आणि थर्ड पॉईंट तो म्हणजे एसिमेट्रिकल. तर त्याच पद्धतीने प्लांट्समध्ये ही सेम प्रकार पडतात, फक्त नावं वेगळी आहेत. ऑब्वियसली हे बॉटनी आहे, ते झुलॉजी आहे, नावं तर डिफरंट असणारच की रे. सो आता या ठिकाणी जर एखादं फ्लावर आहे जे बायलॅटरली सिमेट्रिकल आहे, बायलॅटरली म्हणजे कसं की सपोज हे अशा पद्धतीचं काहीतरी फ्लावर आहे. ओके, असे पण फ्लावर्स असतात ना, समथिंग लाईक धिस. ओके, सो असं काहीतरी फ्लावर आहे. याला जेव्हा आपण मधून कट करणार तेव्हा हे एक्झॅक्ट 2 पार्ट्स आपल्याला देणार आहे. त्याला आपण म्हणणार आहोत झायगोमॉर्फिक. जर आपल्याला 2 पार्ट्स मिळत असतील त्याला आपण म्हणणार आहोत झायगोमॉर्फिक. ओके, म्हणजेच बायलॅटरल सिमेट्रिकल असेल त्याला आपण म्हणतो झायगोमॉर्फिक. झायगोमॉर्फिकचा सिम्बॉल असा आहे जो की आपण पुढे काय म्हणतो त्याला फ्लोरल फॉर्म्युलामध्ये पाहणार आहोतच. आता जस्ट असंच लक्षात ठेवा किंवा सोडलं तरी चालेल, कारण आपण पुढे पाहणार आहोतच की जेव्हा आपल्याला फ्लोरल फॉर्म्युला लिहायचा असतो तेव्हा आपण झायगोमॉर्फिकसाठी असा सिम्बॉल वापरतो पर्सेंटेजप्रमाणे. ओके, नेक्स्ट आहे कोणामध्ये पाहायला मिळतं झायगोमॉर्फिक फ्लावर, स्वीट पीमध्ये पाहायला मिळतं की ज्या ठिकाणी आपण फक्त एकाच प्लेनमधून फ्लावर कट करू शकतो आणि मगच आपल्याला 2 इक्वल हाल्स मिळतात. नेक्स्ट आहे फ्लावर विथ रेडियल सिमेट्री वेअर इट कॅन बी कट अलॉंग डायमीटर इन एनी प्लेन अँड शोज मिरर इमेजेस. इट इज कॉल्ड ॲज ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर, फॉर एक्झाम्पल हिबिस्कस. तुम्ही जर हिबिस्कसचं फ्लावर कुठे गेलं रे, इथेच आहे ना,
हां असं हिबिस्कसच्या फ्लावरला जर तुम्ही कुठूनही ब्रेकडाऊन केलं म्हणजे असं, आता हे पूर्ण फ्लावर पाहिजे असं आणि या ठिकाणी असं, या पाकळ्या ऑलमोस्ट सेम असतात. सो तुम्ही जर याला असं ब्रेकडाऊन केलं सेंटरमधून तरीही 2 इक्वल हार्ट्स पाहायला मिळतात. असं कसं तरी ब्रेकडाऊन केलं तरीही तुम्हाला 2 इक्वल हार्ट्स पाहायला मिळतात. सेंटरमधून ब्रेकडाऊन करायचं आहे किंवा कट करायचं आहे तर याला आपण म्हणणार आहोत रेडियली सिमेट्रिकल किंवा याला चांगल्या भाषेमध्ये म्हणतात ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर. हे कोणामध्ये पाहायला मिळतं? हिबिस्कसमध्ये. एसिमेट्रिकल फ्लावर पण असतात की ज्याला आपण कसंही कट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल जर ते फ्लावर असं कसं तरी असेल तर ह्याला आपण कुठूनही कट केलं तरी ते सिमिलर नाहीच दिसणार आहे. सो ते कसे असतात? एसिमेट्रिकल असतात. ओके, तुम्ही काही बेसिक एक्झाम्पल लक्षात ठेवा. झायगोमॉर्फिक म्हणजे स्वीट पोटॅटोमध्ये असतं आणि ॲक्टिनोमॉर्फिक हिबिस्कसमध्ये. नेक्स्ट आहे ऑलवेज रिमेंबर. सो टर्मिनॉलॉजीज आहेत काही रिलेटेड टू फ्लावर. कंप्लीट फ्लावर म्हणजे प्रेझेन्स ऑफ ऑल 4 फ्लोरल व्होरल्स, फ्लावर व्होरल्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एंड्रोशियम, गायनोशियम, कॅलिक्स, कोरोला हे चारही जर प्रेझेंट असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत कंप्लीट फ्लावर. इनकम्प्लीट म्हणजे काय? ॲब्सेन्स ऑफ एनी वन ऑफ द फ्लोरल व्होरल. सपोज की या ठिकाणी कॅलिक्स प्रेझेंट नाही आहे किंवा गायनोशियम नाही आहे किंवा एंड्रोशियम नाही आहे. ओके, म्हणजे काही असतं ना फ्लावर्समध्ये की फक्त मेल पार्ट प्रेझेंट असतो, फिमेल पार्ट नसतो, फक्त गायनोशियम असतं, एंड्रोशियम नसतं. तर असं जर काही फ्लावर असेल तर तो कंप्लीट आहे का नाही आहे? मग काय म्हणायचं? इनकम्प्लीट. सिम्पल. परफेक्ट म्हणजे काय? बोथ एंड्रोशियम अँड गायनोशियम आर प्रेझेंट इन अ फ्लावर, ऑल्सो कॉल्ड ॲज मोनोक्लिनस और बायसेक्शुअल फ्लावर. सो असं फ्लावर की ज्यामध्ये एंड्रोशियम आणि गायनोशियम एकाच फ्लावरमध्ये प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल हे फ्लावर, याच्यामध्ये अँड्रो पण आहे आणि गायनो पण आहे. तर अशा पद्धतीने जर असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत बायसेक्शुअल फ्लावर. दोन्ही सेक्स एकाच फ्लावरमध्ये प्रेझेंट आहेत. नेक्स्ट आहे, ह्याला आपण म्हणतो परफेक्ट फ्लावर. ओके, नेक्स्ट आहे इम्परफेक्ट. इम्परफेक्ट म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये फक्त एकच रिप्रोडक्टिव्ह व्होरल प्रेझेंट आहे, एकतर गायनोशियम असेल किंवा एकतर एंड्रोशियम असेल, त्याला आपण म्हणणार आहोत इम्परफेक्ट. त्याला आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो युनिसेक्शुअल. ओके, नेक्स्ट आहे युनिसेक्शुअल फ्लावर की ज्यामध्ये इट कॅन बी आयदर स्टॅमिनेट म्हणजे एक तर त्याच्यामध्ये स्टेमन प्रेझेंट असेल. स्टेमन म्हणजे काय? हे अँथर आणि फिलामेंट मिळून काय तयार होतं? स्टेमन तयार होतं. किंवा त्याच्यामध्ये पिस्टल किंवा कार्पल प्रेझेंट असेल. कार्पल म्हणजे काय? स्टिग्मा, स्टाईल आणि ओवरी मिळून काय तयार होतं? कार्पल किंवा त्याला आपण पिस्टल म्हणतो. सो एकतर त्या फ्लावरमध्ये स्टेमन प्रेझेंट असेल किंवा एकतर त्या फ्लावरमध्ये कार्पल प्रेझेंट असेल. असं जर असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत युनिसेक्शुअल फ्लावर. ओके, त्याला असं आपण डिक्लायनी असंही म्हणतो. नेक्स्ट आहे न्यूटर फ्लावर. म्हणजेच काय? तर वेन बोथ रिप्रोडक्टिव्ह व्होरल्स आर ॲबसेंट. असं फ्लावर की ज्याच्यामध्ये नाही मेल पार्ट आहे नाही फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, बिचारा एकटाच आहे. सो त्याला आपण म्हणणार आहोत न्यूटर की ज्यामध्ये कोणतंही रिप्रोडक्टिव्ह व्होरल प्रेझेंट नाही आहे. आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मेरीगोल्डचं फ्लावर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये ते न्यूटर आहे. ओके, नेक्स्ट आहे मोनोइशियस प्लांट. प्लांट घेतलंय, हा फ्लावर नाही. मोनोइशियस प्लांट म्हणजे काय? तर मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह फ्लावर्स आर बॉर्न ऑन दी सेम प्लांट. ओके, भलेही ते एका फ्लावरमध्ये फक्त मेल आहे, एका फ्लावरमध्ये फक्त फिमेल आहे, पण हे दोघं जर एकाच प्लांटवरती ग्रो होत असतील तर या प्लांटला आपण म्हणणार आहोत मोनोइशियस प्लांट. असं नाही आहे की एका फुलामध्ये दोन्ही पण असायला पाहिजेत, असं काही नाही आहे. एका फुलामध्ये अँड्रोशियम आहे, एका फुलामध्ये गायनोशियम आहे, पण ते दोघं जर एकाच प्लांटवरती आहेत तर आपण म्हणणार आहोत मोनोइशियस प्लांट. फॉर एक्झाम्पल आहे मेजमध्ये, मक्यामध्ये असतं. नेक्स्ट आहे डायोशियसमध्ये. याच्या अपोजिट करा. एका प्लांटमध्ये फक्त अँड्रोशियमचं फुल प्रेझेंट आहे, दुसऱ्या प्लांटमध्ये गायनोशियमचं आहे. असं जर असेल तर याला आपण म्हणणार आहोत डायोशियस प्लांट. म्हणजे या ठिकाणी फक्त एकच सेक्स प्रेझेंट आहे, दुसऱ्या प्लांटवरती डायरेक्ट दुसरं सेक्स प्रेझेंट आहे. म्हणजे या ठिकाणी सगळे मेल फ्लावर्स उगवतात, या ठिकाणी सगळे फिमेल फ्लावर्स उगवतात. असं जर प्लांट असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत डायोशियस प्लांट. आणि एक्झाम्पल आहे ते म्हणजे डेट पाल्म किंवा पपाया. पपयाची फुलं वेगवेगळ्या प्लांट्सवरती उगवतात, मेल वेगळं असणार आहे, फिमेल वेगळं असणार आहे. नेक्स्ट आहे इन्सर्शन ऑफ फ्लोरल व्होरल्स. इन्सर्शन म्हणजे काय? तर तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की काही फुलांमध्ये अशा पद्धतीने ओवरी वर असते, काही याच्यामध्ये ओवरी खूप खाली असते, काही याच्यामध्ये सगळे एकाच लेवलला असतात. तर हे जे यांच्यामध्ये प्रकार आहेत ते आता आपण पाहणार आहोत. हे NCERTमध्ये देखील आहे. जे पण महाराष्ट्र बोर्डमध्ये आहे ते मोस्टली NCERTमध्ये आहेच आहे. सो द पोझिशन अँड अरेंजमेंट ऑफ रेस्ट ऑफ दी फ्लोरल व्होरल्स. अरे काय शब्द यार, फ्लोरल व्होरल्स जाऊ दे. ओके, सो फ्लोरल व्होरल्स विथ रेस्पेक्ट टू गायनोशियम ऑन दी थॅलॅमस इज नोन ॲज इन्सर्शन ऑफ फ्लोरल व्होरल्स. ओके, सो ज्या पद्धतीने गायनोशियम थॅलॅमसवरती प्रेझेंट आहे, फक्त गायनोशियम, हा का गायनोशियम महत्त्वाचा पार्ट आहे खूप जास्त इतरांपेक्षा. सो गायनोशियम ज्या पद्धतीने त्या फ्लावरमध्ये किंवा त्या थॅलॅमसवरती प्रेझेंट आहे त्याच्यानुसार आपण प्रकार पडतो. कोणाच्यानुसार? गायनोशियमचे ज्या पद्धतीने त्या थॅलॅमसवरती अरेंजमेंट आहे त्याच्यानुसार आपण फ्लावर्सचे प्रकार पडतो. सो आता या ठिकाणी टिपिकल 4 प्रकार आहेत, ज्याला आपण 3 प्रकार आहेत, ज्याला आपण पहिल्यांदा म्हणणार आहोत हायपोगॅमस. नेक्स्ट आहे पेरीगायनस आणि फोर्थ आहे ते म्हणजे एपिगायनस. ओके, हायपोगायनस, पेरीगायनस, एपिगायनस असे 3 प्रकार पडतात.
सगळ्यात पहिल्यांदा आहे हायपोगायनस. आता हे जे फ्लावर आहे ते ऑब्वियसली इन अ टिपिकल फ्लावर थॅलॅमस कन्सिस्ट ऑफ 4 कम्प्लिटली अरेंज नोड्स अँड 3 इंटरनोड्स. हे आपण मगाशी पाहिलेलं आहे. स्लोप ऑफ थॅलॅमस डिसाइड्स इन्सर्जन ऑफ फ्लोरल वोरस. सो थॅलॅमस कशा पद्धतीने अरेंज्ड आहे किंवा थॅलॅमसचा स्लोप कसा आहे याच्यानुसार आपण किंवा फ्लावर्समध्ये इन्सर्जन ठरवलं जातं. ओके, पहिल्यांदा आहे हायपोगायनी. आता गायनी याचा अर्थ काय होणार आहे या ठिकाणी, गायनोशियम. आणि हायपो हे काय आहे, म्हणजे हा जो गायनी वर्ड आहे तो गायनोशियमचं दाखवणार आहे स्थान किंवा अस्तित्व. आणि हा जो हायपो वर्ड आहे ते गायनोशियम सोडून इतर जे काही व्होरस आहेत ते कुठे आहेत हे दाखवणार आहेत. ओके, सो आपण सुरुवातीलाही पाहिलं होतं हायपोकोटाईल वगैरेमध्ये पाहिलं होतं की हायपो याचा अर्थ काय, खाली. ओके, एपी याचा अर्थ काय, वरती. ओके, एपी याचा अर्थ काय, वरती. आणि पेरी याचा अर्थ काय, बाजूला. ओके, परत एकदा हायपो म्हणजे काय, खाली. पेरी म्हणजे काय, बाजूला. आणि एपी म्हणजे काय, वरती. ओके, सो आता या ठिकाणी तुम्ही डिसाईड करू शकता नक्की स्थान कसं आहे. गायनी म्हणजे काय, गायनोशियम. हायपो शब्द काय दाखवतो, गायनोशियम सोडून इतर जे काही व्होरल्स आहेत त्यांचं स्थान कुठे आहे. आता हायपो म्हणजे काय, खाली. म्हणजे ऑब्वियसली गायनोशियमच्या खाली इतर सगळे व्होरल्स असणार आहेत. गायनोशियम कुठे आहे, वरती. अरे हम तो ऊपर आहे, बाकी सब नीचे. सो बाकीचे कसे आहेत, खाली आहेत. नेक्स्ट आहे पेरीगायनस. पेरी म्हणजे काय, सराउंडिंग, आजूबाजूला. म्हणजे या ठिकाणी गायनसच्या म्हणजेच गायनोशियमच्या आजूबाजूला सगळे व्होरल्स असणार आहेत अगदी सेम लेवलला. ओके, नेक्स्ट आहे एपी. एपी म्हणजे काय, बाकीचे सगळे पार्ट्स कसे आहेत, वरती आहेत. कोणाच्या, गायनोशियमच्या. गायनोशियम बिचारा खाली आहे, एकदम खाली आहे. काहीतरी ते गाणं आहे, आज मे पीछे जमाना आगे, काहीतरी असं होतं, जाऊ दे. सो हे खाली आहे आणि हे वरती आहे. हे सगळे काय आहेत, व्होरल्स आहेत, उरलेले व्होरल्स. ओके, सो नेक्स्ट आहे, आता या ठिकाणी तेच डिस्क्रिप्शन आहे आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चॅप्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत एक्झाम्पल्स. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल्स पाहायला मिळणारच आहेत. हायपोगायनीमध्ये तुम्ही जर पाहिलं, पुन्हा एकदा सांगते की या ठिकाणी वेन दी कॉन्व्हेक्स ऑर कोनिकल थॅलॅमस इज प्रेझेंट इन फ्लावर, ओव्हरी ऑक्युपाइज दी हायेस्ट पोझिशन वाईल अदर फ्लोरल पार्ट्स आर बिलो दी ओव्हरी. ओव्हरी सगळ्यात वरती आहे, बाकीचे सगळ्यात खाली, त्याला आपण म्हणणार आहोत हायपोगायनस. आणि ओव्हरी या ठिकाणी कशी आहे, सुपिरियर आहे. सगळ्यात वरती आहे ना, मग सुपिरियर, एकदम सुपिरियर पोझिशन आहे ओव्हरीची. ओके, सो असं जेव्हा असेल तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की हायपोगायनसमध्ये ओव्हरीची पोझिशन कशी आहे, सुपेरियर आहे की इन्फेरियर आहे. ओके, सो इन्फेरियर काय आहे ते आपण नंतर पाहूयात, पण सध्या लक्षात ठेवा की ओव्हरी कशी आहे, हायपोगायनसमध्ये सुपेरियर आहे. एक्झाम्पल आहे ब्रिंजलच्या फ्लावरमध्ये, मस्टर्ड फ्लावरमध्ये, चायना रोजमध्ये अशा पद्धतीने ही अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्याचा जो फ्लोरल फॉर्म्युला आहे की जेव्हा हायपोगायनी स्टेज आहे किंवा जेव्हा ओव्हरी सुपिरियर असते तेव्हा ते आपण असं दाखवतो. हे बेसिकली आपण गायनोशियमसाठी दाखवतो आणि हे कसे आहे, सुपिरियर म्हणजे वरती आहे ना, सो दॅट्स वाय आपण असं खाली डॅश दाखवतो. ओके, सो हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला सिम्बॉल्स पुढे प्रचंड उपयोगाला पडणार आहेत. मगाशीही मी तुम्हाला झायगोमॉर्फीचा सिम्बॉल सांगितला होता. हां, ॲक्टिनोमॉर्फीचा सांगायचं राहिला, आता विषय निघाला तर सांगून टाकते. ॲक्टिनोमॉर्फीचा सिम्बॉल अशा पद्धतीने येतो. ओके, ओके, कन्फ्युजन करू नका. ॲक्टिनोमॉर्फिक मगाशी आपण सिमेट्रीमध्ये पाहिलेलं होतं. सो याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने सिम्बॉल वापरतो. हे कोणामध्ये पाहायला मिळतं, ब्रिंजल, मस्टर्ड, चायना रोज एक्सेट्रा. BMC. ओके, BMC लक्षात ठेवा. BMC कशामध्ये, हायपोगायनीमध्ये. नेक्स्ट आहे पेरीगायनी. सो पेरीगायनीमध्ये काय होणार आहे की बाकीचे व्होरल्स कसे असणार आहेत, सराउंडिंगमध्ये. आणि आपला जो गायनी किंवा गायनोशियमचा भाग आहे तो पण याच ठिकाणी सगळे एका लेवलला असणार आहेत. सो वेन कप शेप्ड और सॉसर शेप्ड थॅलॅमस इज प्रेझेंट. सॉसर शेप, कप शेप असं का सांगितलेलं आहे, कारण एकतर अशा कपप्रमाणे असेल चहा ओतून प्यायचं, किंवा अशा पद्धतीने सगळे फ्लॅट आहेत, एकाच लेवलला प्रेझेंट आहेत सगळे व्होरल्स, गायनोसोबत सगळे व्होरल्स, तर त्याला आपण म्हणणार आहोत पेरीगायनी. ओके, सो आता या ठिकाणी जी ओव्हरी आहे ती वरही नाही आहे, खालीही नाही आहे. ओव्हरी कुठे आहे, मध्ये आहे. याला आपण म्हणणार आहोत सेमी सुपिरियर किंवा सेमी इन्फेरियर. सुपिरियर म्हणजे हायेस्ट पोझिशन, इन्फेरियर म्हणजे खालची पोझिशन. आता या ठिकाणी जे आपली ओव्हरी आहे ती नाही वर आहे नाही खाली आहे, मध्येच आहे. सो याला आपण एक शब्द ॲड केलेला आहे, सेमी. तू वर पण नाहीस, तू खाली पण नाहीस. सेमी सुपिरियर किंवा सेमी इन्फेरियर. बऱ्याच ठिकाणी याला सेमी इन्फेरियर म्हणतात सुपिरियरच्या ऐवजी. NCERTमध्ये वगैरे सेमी इन्फेरियर हाच उल्लेख केलेला आहे. बट तुम्ही दोन्ही नावं लक्षात ठेवा, सुपिरियर पण आणि म्हणजे सेमी सुपिरियर पण आणि सेमी इन्फेरियर पण. ओके, सो ऑल फ्रोलर, अरे यार कधी येणार मला हा शब्द, ऑल फ्रोलर ओरल्स आर ॲट दी रिम ऑफ थॅलॅमस. सो सगळे एकाच लेवलला असतात. तुम्हाला हा फ्लावर कशामध्ये, हे फ्लावर्स कशामध्ये पाहायला मिळतील, तर रोजमध्ये, पीमध्ये, बीनमध्ये, म्हणजे जे सगळे बीन्ससारखे प्लांट्स आहेत त्या सगळ्यामध्ये अशा प्रकारचे फ्लावर्स पाहायला मिळतील. आणि हे आपण असं डिनोट करतो जी आणि पुढे डॅश, कारण या ठिकाणी जी ओव्हरी आहे ती कशी आहे, वर पण नाही आहे, खाली पण नाही आहे, मध्ये आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण ते लिहिणार आहोत फ्लोरल फॉर्म्युलामध्ये. नेक्स्ट आहे एपिगायनी. सो दी
एपी म्हणजे काय, या ठिकाणी बाकीचे जे पार्ट्स आहेत किंवा बाकीचे जे व्होरल्स आहेत तर ते वरती असणार आहेत आणि आपला ओवरी खाली असणार आहे. ओके, सो तेच या ठिकाणी सांगितले, तुम्ही ते रीड करा. आणि ओवरी खाली असल्यामुळे आपण म्हणणार आहोत ओवरी कशी आहे, इन्फेरियर आहे. आणि हे आपल्याला कोणामध्ये पाहायला मिळतं, सनफ्लावरमध्ये, ग्वावामध्ये वगैरे पाहायला मिळतं. आणि हे आपण डिनोट करताना अशा पद्धतीने डिनोट करतो. या ठिकाणी हा डॅश खाली आला, याला वरती पाहिजे, तर हे आपण अशा पद्धतीने डिनोट करतो की या ठिकाणी जी ओवरी आहे तर ती कुठे आहे, इन्फेरियर पार्टवरती आहे आणि बाकीचे ओरल्स कुठे आहेत, असे आहेत. ओके, सो हा आहे त्याचा फ्लोरल फॉर्म्युला, हे करेक्शन करून घ्या. नेक्स्ट आहे फ्लोरल पार्ट्स अँड देअर स्ट्रक्चर्स. सो आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की फुलाचे प्रकार कोणते आहेत आणि त्यांचे स्ट्रक्चर्स. त्याच्यामध्ये आपण कॅलिक्स, कोरोला वगैरे या सगळ्यांबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. ऑलरेडी आपण डायग्राममध्ये पाहिलेलं आहे. सो जेव्हा जेव्हा आपण याच्यामध्ये काही पाहणार आहोत तेव्हा तुम्हाला डायग्रामचा संदर्भ घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला इझिली पटकन समजेल. आणि हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला डायग्राम पण ड्रॉ करण्यासाठी येऊ शकते, ऑलमोस्ट येतेच बऱ्याचदा, कारण याच्यामध्ये जास्त काही पार्ट्स नाही आहेत, कमी पार्ट्स आहेत. सो हे येऊ शकतं. ओके, सो ऑल फ्लोरल पार्ट्स डेव्हलप फ्रॉम थॅलॅमस फ्रॉम डिफरंट नोड्स. प्रत्येक नोड्सवरून थॅलॅमसमधून हे सगळे ओरल्स बाहेर येत असतात. नेक्स्ट आहे फ्रॉम इच नोड ऑफ थॅलॅमस सर्कल ऑर व्होरल ऑफ मोडिफाईड लीव्स इज प्रोड्युस्ड. थॅलॅमस इज कॉल्ड ॲज टोरस ऑर रिसेप्टॅकल. सो या ठिकाणी जे थॅलॅमस आहे त्याला आपण टोरस म्हणतो किंवा रिसेप्टॅकलही म्हणतो. सो याचीच ही दोन नावं आहेत, एक पाळण्यातलं, एक ओरिजिनल. सो थॅलॅमस इज ग्रीन इन कलर, हेन्स इट कॅन परफॉर्म प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, हे काय आहे, हे असं छान गुटगुटीत गोंडस असं या ठिकाणी थॅलॅमस आहे. आणि ऑब्वियसली ग्रीन कलरचं तुम्हाला पाहायला मिळते, म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये क्लोरोफिल असणार आहे आणि हे फोटोसिंथेसिस परफॉर्म करणार आहे. ओके, सो नेक्स्ट आता आपण स्टार्ट करणार आहोत विथ दी हेल्प ऑफ दिस बुक. कॅलिक्स आपण स्टार्ट करणार आहोत. हे असं कंसात के का लिहिलं आहे, कारण ॲज युज्युअल फ्लोरल फॉर्म्युलामध्ये आपण कॅलिक्सला केने संबोधित करतो, कॅपिटल के आहे. इट इज द आउटर मोस्ट फ्लोरल व्होरल अँड इंडिव्हिज्युअल मेंबर आर नोन ॲज सेपल्स. सो तुम्ही जर या ठिकाणी फ्लावरमध्ये पाहिलं तर या ठिकाणी हा जो पार्ट आहे ग्रीन कलरचा पानासारखा, पुन्हा एकदा कन्फ्युजन होतं ते म्हणजे कॅलिक्समध्ये आणि ब्रॅक्टमध्ये. तर ब्रॅक्ट इथे उगवतात आणि कॅलिक्स इथे उगवतं. ओके, सो कॅलिक्स फ्लावरसोबत आहे आणि ब्रॅक्ट स्टेमसोबत आहे. सो आता हे जे कॅलिक्स आहेत या दोघांना मिळून आपण कॅलिक्स म्हणतो. एका मेंबरला आपण म्हणणार आहोत सेपल, याला आपण म्हणणार आहोत सेपल. अशा पद्धतीने दोन मिळून झाले काय म्हणतात, कॅलिक्स. ओके, सो नेक्स्ट आहे ग्रीन कलरचे असतात म्हणजे फोटोसिंथेसिस करणार आहेतच. कुठेही ग्रीन कलर दिसला की काय करणार आहेत, प्लांटमध्ये फोटोसिंथेसिस परफॉर्म करणार आहेतच. सो इफ ऑल सेपल्स आर युनायटेड, जर सगळे सेपल्स एकमेकांमध्ये अशा पद्धतीने युनायटेड असतील, याच्यावरती असं फूल उगवलेलं असेल, तर या सगळ्या युनायटेड सेपल्सला आपण म्हणणार आहोत किंवा युनायटेड कंडिशनला आपण म्हणणार आहोत गॅमोसेपॅलस. आणि जर ते युनायटेड नसतील, फ्री असतील, या ठिकाणी एक सेपल आहे, या ठिकाणी एक सेपल आहे, म्हणजे एकदम ते असे चिटकून नाही आहेत किंवा एकमेकांना ते अटॅच नाही आहेत, तर तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत पॉलिसेपॅलस. सो युनायटेड असतील तर गॅमोसेपॅलस, युनायटेड नसतील, फ्री असतील तर पॉलिसेपॅलस. गॅमोसेपॅलस कोणामध्ये पाहायला मिळतं, चायनारोजमध्ये, आणि पॉलिसेपॅलस कोणामध्ये पाहायला मिळतं, ब्रॅसिकामध्ये. ओके, सो ही दोन नावं लक्षात ठेवा. सगळ्यात पॉप्युलर आहे ते म्हणजे चायनारोज. प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी आपल्याला चायनारोज पाहायला मिळतं. मग अशी हे आपण हायपोगायनीमध्ये चायनारोज पाहिलं होतं, पुन्हा एकदा ते आलेलं आहे. सो नेक्स्ट आहे द मेन फंक्शन ऑफ सेपल्स इज टू प्रोटेक्ट इनर फ्लोरल पार्ट्स इन बर्ड कंडिशन. सो ॲज यू नो की जेव्हा हे असं बर्ड असतं तेव्हा बर्डवरती अशा पद्धतीने ग्रीन कलरचं कवरिंग असतं. कधीतरी गुलाबाची कळी वगैरे पाहिली असेल, हां गाणं नाही आहे, कळी. सो गुलाबाची कळी वगैरे पाहिली असेल, तर आता या ठिकाणी हा जो वरचा पार्ट असणार आहे ग्रीन कलरचा, याला आपण काय म्हणणार आहोत, हेच जेव्हा असं फुलामध्ये असं येणार आहे तेव्हा यालाच आपण काय म्हणतो, कॅलिक्स म्हणतो. पण तो जेव्हा अशा पद्धतीने कळीच्या वरती कवरिंगसारखा पार्ट प्रेझेंट असतो तर तो काय करणार आहे, पार्ट कळीचं संरक्षण करतोय, प्रोटेक्शन करतोय. सो बेसिकली या कॅलिक्सचं काम काय आहे, प्रोटेक्शन करणं, जेव्हा किंवा फ्लावर बर्ड स्टेजमध्ये असेल तेव्हा. समटाईम्स सेपल बिकम्स ब्राईटली कलर्ड, काही ठिकाणी ते ब्राईट कलरमध्ये असतात, का तर इन्सेक्ट्सला वगैरे अट्रॅक्ट करण्यासाठी, फॉर द पर्पज ऑफ पॉलिनेशन. हे कोणामध्ये ब्राईट कलरमध्ये असतात, त्या तुम्ही ह्याचं कॅलिक्स पाहिलं असेल, मुसेंडचं कॅलिक्स वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे ब्राईट कलर्समध्ये पाहायला मिळतात. दॅट इज सेपल्स मोडिफाईड इंटू स्टिप हेअरी स्ट्रक्चर्स कॉल्ड पॅपस. सो हे जे सेपल्स आहे त्यांचं कन्व्हर्जन हेअरी स्ट्रक्चर्समध्ये होतं, त्याला आपण म्हणणार आहोत पॅपस, का तर अट्रॅक्शनसाठी. ओके, सच पर्सिस्टंट कॅलिक्स हेल्प्स इन विंड डिस्पर्सल ऑफ फ्लावर्स. फॉर एक्झाम्पल ट्रायडॅक्समध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. हे झालं सगळं कॅलिक्सबद्दल. नेक्स्ट आहे कोरोला. कोरोलासाठी आपण सी वापरतो, कन्फ्युजन होऊ देऊ नका. कोरोलासाठी सी, कारण पाकळ्या अशा पद्धतीने असतात. ओके, पाकळ्या तुम्ही असं लक्षात ठेवा, म्हणजे कोरोलासाठी काय आहे, सी, कारण कोरोला म्हणजे काय, पाकळ्या. ओके, आणि कॅलिक्स म्हणजे काय, के. ओके, कोरोला सी लक्षात ठेवा म्हणजे कॅलिक्स के आपोआप लक्षात राहील. नेक्स्ट आहे इट इज सेकंड फ्लोरल व्होरल
फ्रॉम आउटर साईड, हे कसं आहे बाहेरून आहे, ऑब्वियसली पाकळ्या अशा असतात. ओके. नेक्स्ट आहे कलर्ड फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट असतात. द इंडिव्हिज्युअल मेंबर इज कॉल्ड ॲज पेटल. सो एका पाकळीला आपण म्हणतो पेटल्स आणि यांच्या ग्रुपला आपण म्हणणार आहोत कोरोला. सो पेटल्स मे बी स्वीट टू टेस्ट. काही वेळेस तुम्ही जर पाकळ्या कधी खाऊन वगैरे पाहिल्या असतील, हेच गुलाबाचा गुलकंद करतात पाकळ्यांचा. सो का तर ते पाकळ्या कशा असतात, स्वीट असतात. स्वीट म्हणजे एवढंही स्वीट नसतात, बट त्या खाण्याजोग्या असतात. आपण त्याच्यामध्ये काय म्हणतो त्याला, कसं करतो गुलकंद मला नाही माहिती. सो ते पाक वगैरे टाकून आपण त्याच्यापासून गुलकंद तयार करतो. सो ते काय होतं, स्वीट टेस्ट येते त्याला आणि त्या पाकळ्या खाण्याजोग्या असतात किंवा त्याच्यामध्ये असं काही हानिकारक वगैरे नाही आहे. सो ते आपण खाऊ शकतो. तर अशाच प्रकारच्या बऱ्याचशा पाकळ्या असतात. त्याच्यामध्ये काही पाकळ्यांमध्ये, काही म्हणजे ऑलमोस्ट बऱ्याचशा फ्लावर्समध्ये सेंट असतो, ऑर्डर असतो, त्याचा स्वतःचा ॲरोमा असतो, फ्रेग्रन्स असतो. द कंडिशन इन विच पेटल्स आर फ्री इज सेड टू बी पॉलीपेटालस. सेपल्स फ्री असतील पॉलीसेपॅलस, पेटल्स फ्री असतील पॉलीपेटालस, जसं की रोजमध्ये वगैरे असतं. जर ते फ्युज्ड किंवा युनायटेड फॉर्मॅटमध्ये असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत गॅमोपेटालस. सेपल्स असतील तर गॅमोसेपॅलस. फक्त तुम्हाला सेपल्स पेटल्स हे एक्सचेंज करायचं आहे, बाकी शब्द तेच आहेत. ओके. पॉलीपेटालस रोजमध्ये, गॅमोपेटालस धतुरामध्ये. ओके. द मेन फंक्शन ऑफ कोरोला इज टू अट्रॅक्ट डिफरंट एजन्सीज फॉर पॉलिनेशन, की बऱ्याचशा इन्सेक्ट्सला वगैरे अट्रॅक्ट करण्याचं काम कोण करणार आहेत, कोरोला. काय अट्रॅक्ट करायचं आहे, पॉलिनेशनसाठी. नेक्स्ट आहे पेरियंथ. हे तुम्हाला लिलीच्या फ्लॉवरमध्ये वगैरे पाहायला मिळतं, की काय होतं, जे कॅलिक्स आणि कोरोला आहे ते त्यांना आपण डिफरन्शिएटच नाही करू शकत. ते एकदम फ्युज्ड स्टेटमध्ये एकदम एकत्र असतात. सो त्याला आपण डिफरन्शिएट नाही करू शकत की हा पार्ट कॅलिक्स आहे, हा पार्ट कोरोला आहे, असं आपण नाही करू शकत. सो त्या स्ट्रक्चरला आपण म्हणणार आहोत पेरियंथ. हे आपण कॅपिटल पीने रिप्रेझेंट करतो. आणि जसं की आपण कॅलिक्सच्या मेंबर्सला म्हणतो सेपल्स, कोरोलाच्या मेंबर्सला म्हणतो पेटल्स, त्याप्रमाणे पेरियंथच्या मेंबर्सला आपण म्हणणार आहोत टेपल्स. ओके. आणि द व्होरल ऑफ टेपल्स इज नोन ॲज पेरियंथ. आणि सगळे टेपल्स एकत्र येऊन जो एक व्होरल शेप तयार करतात त्याला आपण म्हणणार आहोत पेरियंथ. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, डू यू नो. ओके, तुम्ही रीड करा डू यू नो वगैरे. नेक्स्ट आहे इफ ऑल दी टेपल्स आर फ्री द कंडिशन इज कॉल्ड ॲज पॉलीफायलस. ओके. सो जर सगळे टेपल्स जे आहेत ते जर फ्री स्टेटमध्ये असतील, फ्री असतील, युनायटेड नसतील, त्याला आपण म्हणणार आहोत पॉलीफायलस. जर ते फ्युज्ड किंवा युनायटेड स्टेटमध्ये असतील त्याला आपण म्हणणार आहोत गॅमोफायलस. सिम्पल. सो सेपॅलॉइड पेरियंथ शोज ग्रीन टेपल्स वाईल पेटॅलॉइड पेरियंथ ब्राईटली कलर्ड असतात. म्हणजे जर ते सेपॅलस असतील, सेपॅलस म्हणजे सेपॅलस पार्ट जास्त असेल किंवा ग्रीनिश पार्ट असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत सेपॅलॉइड. आणि जर त्याच्यामध्ये कलर्ड पार्ट असेल म्हणजे कलरमध्ये प्रेझेंट असतील ते टेपल्स त्याला आपण म्हणणार आहोत पेटॅलॉइड. ओके. हे जे कलर्ड असतात तर ते लिलीमध्ये किंवा सेलोसियामध्ये वगैरे प्रेझेंट असतात. इट प्रोडक्ट्स अदर फ्लोरल वोरल्स. जे अदर फ्लोरल वोरल्स आहेत, फॉर एक्झाम्पल कोणते आपले जे आतले वोरल्स आहेत, इसेन्शियल वोरल्स, फॉर एक्झाम्पल एंडोशियम, गायनोशियम, त्या सगळ्यांना प्रोटेक्ट करायचं काम करतात. पेटॅलॉइड टेपल हेल्प्स इन पॉलिनेशन. जे पेटॅलॉइड आहेत, जे कलर्स म्हणजे कलरफुल प्रेझेंट आहेत, ते पॉलिनेशनसाठी हेल्प करणार आहेत. आणि जे ग्रीन कलरमध्ये किंवा सेफॅलॉइड आहेत तर ते हेल्प करणार आहेत फोटोसिंथेसिससाठी. ओके. नेक्स्ट आहे एस्टिवेशन. हे एस्टिवेशन काय असतं, तर द मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ सेपल्स, पेटल्स और टेपल्स इन अ फ्लावर विथ रेस्पेक्ट टू दी मेंबर्स ऑफ सेम व्होरल इज नोन एज एस्टिवेशन. म्हणजे एखाद्या फ्लावरमध्ये पेटल्स, सेपल्स कशा पद्धतीने अरेंज्ड आहेत त्यानुसार त्यांचे काही प्रकार पडतात, कारण सगळी फुलं सारखी नसतात. तर त्याच पद्धतीने त्यांचे काही प्रकार पडतात, त्याला आपण म्हणणार आहोत एस्टिवेशन. सो एस्टिवेशनचे काही प्रकार आहेत. लेट अस सी. छान चार्ट तयार करून दिलेला आहे. पहिल्यांदा आहे वेल्वेट. वेल्वेट म्हणजे काय, की या ठिकाणी कुठेही ओव्हरलॅपिंग नाही आहे. तुम्ही जर पाहिलं तर सगळ्या पाकळ्या ज्या आहेत किंवा ज्या सगळ्या पेटल्स आहेत किंवा ज्या सगळ्या सेपल्स आहेत त्या अगदी सुट्या आहेत. अशा पद्धतीने कोणीही कोणावरही ओव्हरलॅप करत नाही आहे. तुझं माझं, तुझं माझं. ओके. सो मार्जिन्स ऑफ सेपल्स और पेटल्स रिमेन इदर इन कॉन्टॅक्ट और लाय क्लोज टू इच अदर बट डू नॉट ओव्हरलॅप. या ठिकाणी कुठेही भांडणं नाही आहेत, ओव्हरलॅपिंग नाही आहे. सो हे कोणामध्ये पाहायला मिळतं, दतुरामध्ये, कॅलोट्रॉपिसमध्ये पाहायला मिळणार आहे. काय, वेल्वेट एस्टिवेशन म्हणजे काय, नो ओव्हरलॅपिंग. ओके. वेल्वेटसाठी नो ओव्हरलॅपिंग आणि एक्झाम्पल आहे कॅलोट्रॉपिस आणि दतुरा, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे ट्विस्टेड. ट्विस्टेडमध्ये ऑब्व्हियसली ट्विस्ट आहे म्हणजे ओव्हरलॅपिंग असणार आहे, बट यांचं ओव्हरलॅपिंग एका कंटिन्युअस डायरेक्शनमध्ये असतं. जर हे पान अशा पद्धतीने ओव्हरलॅप झाले तर दुसरं पण असंच होणार, तिसरं पण असंच होणार, चौथं पण असंच होणार. ओके. सो यांच्यामध्ये जे ओव्हरलॅपिंग आहे ते एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये आहे, अगदी डिसिप्लिनमध्ये शिस्तीत ओव्हरलॅपिंग केलेलं आहे. सो जेव्हा ओव्हरलॅपिंग पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये असेल तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत ट्विस्टेड एस्टिवेशन. आणि हे आपल्याला चायना रोज परत आलं, चायना रोजमध्ये आणि कॉटनमध्ये पाहायला मिळतं. कॉटनचं फुल तुम्ही पाहिलं असेल, नसेल तर आपले गुगल बाबा आहेतच, त्यांच्यावरती जाऊन सर्च करा. नेक्स्ट आहे इम्रिकेट. इम्रिकेट म्हणजे काय, या ठिकाणी ट्विस्टेड आहे बट याला आपण ट्विस्टेड म्हणत नाही. का, तर यांच्यामध्ये जे ट्विस्टिंग किंवा ओव्हरलॅपिंग केलेलं आहे तर ते एका डायरेक्शनमध्ये नाही आहे. झूम करा आणि पहा. या ठिकाणी हे असं आहे, हे मधूनच बाहेर आहे, हे मधूनच आत, म्हणजे कसेही ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. या ठिकाणी एक प्रॉपर डायरेक्शन, डिसिप्लिन वगैरे असलं काही नाही आहे यांच्यामध्ये.
शिस्त कमी आहे यांच्यामध्ये. सो याला आपण म्हणणार आहोत इब्रिकेट. इब्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं केसियाच्या फ्लावरमध्ये. तुम्ही केसियाचे येलो कलरचे फ्लावर्स पाहिले असतील, बऱ्याच ठिकाणी असतात. सो त्या फ्लावरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे वेक्सिलरी फ्लावर किंवा वेक्सिलरी एस्टिवेशन. तर कोरोला इज बटरफ्लाय शेप्ड. या ठिकाणी कोरोला जे असणार आहे ते बटरफ्लायप्रमाणे किंवा अशा पद्धतीचं या ठिकाणी कोरोला प्रेझेंट आहेत एका पर्टिक्युलर अरेंजमेंटमध्ये. आणि याला आपण म्हणणार आहोत हे विंग्ससारखे आहेत, पंखासारखे आहेत ना, असे जसे की ह्याचे बर्डचे पंख असतात तर त्याप्रमाणे आहेत. सो याला आपण म्हणणार आहोत वेक्सिलरी एस्टिवेशन. हे आपल्याला ह्याचे वाटाण्याच्या वगैरे प्लांट्समध्ये पाहायला मिळतं, फ्लावर्समध्ये पाहायला मिळतं. वाटाण्याचं ॲक्च्युअल छान मोठं सुटं असं नाव आहे, ते म्हणजे पायसम सॅटिवम. पायसम सॅटिवम म्हणजेच आपला इटुकला वाटाणा. ओके, त्याच्या फ्लावरमध्ये आपल्याला अशा प्रकारचं एस्टिवेशन पाहायला मिळतं. त्यासोबतच इतर जे काही पी फॅमिलीमध्ये येणारे सगळे फ्लावर्स आहेत त्यांच्यामध्ये मोस्टली आपल्याला अशाच प्रकारचं एस्टिवेशन पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे आपलं अँड्रोशियम. नाही, एक पॉईंट राहिला, तो म्हणजे एपिकॅलिक्स. एपिकॅलिक्स म्हणजे काय? एपी म्हणजे काय? वरती. कॅलिक्स म्हणजे काय? कॅलिक्स. ओके, एपी म्हणजे वरची बाजू, कॅलिक्स म्हणजे कॅलिक्स. So it is an additional whorl of sepal-like structure formed by bracteole which occur on the outside of calyx. These are 5 to 8 in number. It is a characteristic feature of family Malvaceae and they are protective in function. For example, ladies finger मध्ये. So एपिकॅलिक्स. एपिकॅलिक्समध्ये काय होणार आहे तर जे आपलं कॅलिक्स आहे म्हणजे सेपल्स जे आहेत त्या सेपलसारखं स्ट्रक्चर तयार होणार आहे ब्रॅक्ट्सच्या मदतीने. जे ब्रॅक्ट्स आपण मगाशी पाहिले होते त्यांच्या हेल्पने कॅलिक्सच्या बाहेर ते स्ट्रक्चर तयार होतं. सो लेट मी शो यू. कुठे गेले कॅलिक्स? हां, हे आहे आपलं कॅलिक्स. तर या कॅलिक्सच्या बाहेर ब्रॅक्टमुळे एक स्ट्रक्चर तयार होणार आहे ज्याला त्या स्ट्रक्चरला आपण म्हणणार आहोत या ठिकाणी एपिगायनी. एपिगायनी कुठे आलं? सॉरी एपिकॅलिक्स त्याला आपण म्हणणार आहोत. आणि हे 5 ते 8 नंबरमध्ये असतं, जेणेकरून एक छान असतं त्याच्या भोवती असं एक छान स्ट्रक्चर तयार व्हावं असं असतं. आणि हे मोस्टली आपल्याला माल्वेसिया फॅमिलीमध्ये पाहायला मिळतं. हे एक प्रोटेक्टिव्ह जस्ट फॉर प्रोटेक्शन आहे, याचा काही दुसरा पर्पज नाही आहे. आणि एक्झाम्पल आहे लेडीज फिंगरच्या फ्लावरमध्ये पाहायला मिळतं. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे अँड्रोशियम, जे आपण कॅपिटल एने रिप्रेझेंट करतो. हे काय आहे? थर्ड व्होरल आहे. पहिल्यांदा आपण पाहिलं होतं कॅलिक्स, मग झालं कोरोला, आता अँड्रोशियम आणि मग आहे गायनोशियम. ओके, सो अँड्रोशियम काय आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. द इंडिव्हिज्युअल मेंबर इज नोन ॲज स्टेमन. हे आपण मगाशी पाहिलं होतं. जर ते फ्री स्टेटमध्ये असतील त्याला आपण म्हणणार आहोत पॉलीअँड्रस. फ्युज्ड स्टेटमध्ये असतील आपण त्याला म्हणणार आहोत गॅमोएंड्रस. ओके, सो नेक्स्ट आहे या ठिकाणी कोहेसन. सो फ्युजन बिटवीन मेंबर्स ऑफ अ सेम व्होरल. सेम व्होरलमध्ये जर फ्युजन असेल त्याला आपण म्हणणार आहोत कोहेसन. आणि जर डिफरंट म्हणजे डिफरंट व्होरल्समध्ये जर फ्युजन झालं असेल त्याला आपण म्हणणार आहोत ॲडिसन. ओके, सो बेसिकली या ठिकाणी आपण स्टेमनचे प्रकार पाहतोय. कोणते कोणते आहेत? अँथर आणि फिलामेंट आहे. आणि सोबतच या ठिकाणी कनेक्शनही असतं, म्हणजे स्टेमन ह्याला काय म्हणतो त्याला हे काय असतं? पाकळ्या. हां, स्टेमन्स आहेत तर ते पेटल्सला अटॅच्ड आहे किंवा स्टेमन्स जे आहे ते कुठेतरी अटॅच झालेलं आहे. तरी अशा पद्धतीने याचे काही प्रकार पडतात. अरे का पडतं हे एवढं? थांब रे, थांब. हां, पहिल्यांदा आहे अँथर. अँथर म्हणजे ते वरचे 2 लोब्स. आता अँथर जे आहे तर ते काही प्लांट्समध्ये बायलोब्ड असतं, म्हणजे 2 लोब्स असतात, किंवा काही प्लांटमध्ये सिंगल लोबवालं पण असतं, डिपेंड अपॉन की कुठल्या प्रकारचं प्लांट आहे. हे कुठे असतं? टर्मिनल पोझिशनवरती आहे. अँथरमध्ये पोलन ग्रेन्स असतात. इट इज युजली बायलोब्ड. इच लोब कंटेन्स 2 लोक्युल्स. आपण मगाशी पाहिलं होतं. जर ह्याला आपण असं कट केलं तर ते अशा पद्धतीने 4 या ठिकाणी असणार आहेत. ते म्हणजे काय? त्याचे हे पोलन ग्रेन्स. ओके, सो एका ह्याच्यामध्ये 2, अशा पद्धतीने 2 ह्याच्यामध्ये 4 पोलन ग्रेन्स प्रेझेंट असणार आहेत. अँड हेन्स अँथर इज टेट्रालोक्युलर, कारण 4 आतमध्ये पोलन ग्रेन्स प्रेझेंट आहेत. किंवा टेट्रा स्पोरॅन्जिनेट. टेट्रा म्हणजे काय? 4. हे कोणामध्ये पाहायला मिळतं? धतुरामध्ये. किंवा अजूनही बरेचसे एक्झाम्पल्स आहेत, सगळे एक्झाम्पल्स नाही दिलेत, सो एकच लक्षात ठेवा. इन सम प्लांट्स देअर इज सिंगल अँथर लोब हॅव्हिंग 2 लोक्युल्स. एकच जर अँथर असेल तर याच्यामध्ये ऑब्व्हियसली 2 लोक्युल किंवा 2 पोलन ग्रेन असणार आहेत. सम अदर टाइम्स अँथर लोब हॅज ओनली 1 लोक्युल. देन इट इज कॉल्ड ॲज मोनोथिकस. ज्याच्यामध्ये एकच लोक्युल असेल, मोनोथिकस आपण त्याला म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल हे असणार आहे हिबिस्कसमध्ये वगैरे. नेक्स्ट आहे फिलामेंट. फिलामेंट म्हणजे ती दांडी किंवा ते पाय त्याला ते उभे राहायला हेल्प करणार आहेत. सो जे स्टार्क असणार आहे स्टेमनची त्याला आपण म्हणणार आहोत फिलामेंट, ज्याच्या डोक्यावरती असणार आहे अँथर. ओके, हे आहे आपलं फिलामेंट. इट रेजेस अँथर टू अ प्रॉपर हाईट फॉर इझी डिस्पर्जर ऑफ पोलन ग्रेन्स. हे कशाला आहे दांडी? तर या ठिकाणी ओव्हरीचा या ठिकाणी कार्पलचं स्टिग्मा असतं, तर ॲक्च्युअल स्टिग्मावरती जाऊन हे पोलन ग्रेन्स पडावेत यासाठी या मेल गॅमेटची किंवा या मेल पार्टची हाईट मोठी असावी, म्हणून त्याला सेफ्टी म्हणून फिलामेंट असतं. नेक्स्ट आहे कनेक्टिव्ह. सो इट इज अ कंटिन्युशन विथ द फिलामेंट.
इट इज सिमिलर टू मिडरिब अँड कनेक्ट्स टू अनादर लूप्स टुगेदर अँड ऑल्सो विथ द फिलामेंट. म्हणजे जे स्ट्रक्चर सेम स्टेमनसारखंच आहे, बट याचं फिलामेंट बऱ्याच ठिकाणी कनेक्ट होतं. आय थिंक की थोडासा व्हिडिओ फास्ट होतोय, बट तुम्ही स्पीड डिक्रीज वगैरे करू शकता किंवा मी थोडंसं हळू बोलण्याचा प्रयत्न करते. नेक्स्ट आहे कोहेशन ऑफ स्टेमन, की या ठिकाणी जे स्टेमन्स असतात तर ते युनायटेड बाय फिलामेंट्स अँड अँथर्स आर फ्री. सो दी कंडिशन इज ॲडल्फी. सो या ठिकाणी जे स्टेमन्स आहेत तर ते फिलामेंट्सनी युनाईट आहेत आणि जे अँथर्स आहेत तर ते फ्री आहेत. म्हणजे अँथर्सला या ठिकाणी कोणतंही कनेक्शन नाही आहे, फक्त स्टेमन्स युनायटेड आहेत. याला आपण म्हणणार आहोत कोहेशन ऑफ स्टेमन्स आणि याच कंडिशनला आपण ॲडल्फी पण म्हणतो. नेक्स्ट आहे ॲडिशन ऑफ स्टेमन्स, की ज्या ठिकाणी स्टेमन्स जे आहेत तर ते युनायटेड आहेत. कशासोबत? पेटल्स किंवा टेपल्ससोबत. म्हणजे सपोज की हे आपलं पेटल आहे, म्हणजे फ्लावरची पाकळी आहे आणि या पाकळीसोबत म्हणजे पाकळीलाच या ठिकाणी हे जे आपलं स्टेमन आहे तर ते अटॅच्ड आहे. या कंडिशनला आपण म्हणणार आहोत एपिपेटलस, कारण पेटल्सवरती ते अटॅच्ड आहे. सो एपिपेटलस. किंवा टेपल्सवरती असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत एपिफायलस. सो एपिपेटलस कोणामध्ये असतं? धतुरामध्ये. टेपल्स कोणामध्ये असतात? लिलीमध्ये. म्हणजे ऑब्वियसली एपिफायलस कोणामध्ये असणार आहे? लिलीमध्ये. गॉट इट. नेक्स्ट आहे सिनजिनियस अँड सिन अँड्रस कंडिशन. सो वेन अँथर्स आर युनायटेड अँड फिलामेंट्स आर फ्री. म्हणजे अँथर्स एकमेकांना चिटकलेले आहेत आणि फिलामेंट्स सेपरेट आहेत. तर अशा कंडिशनला आपण म्हणणार आहोत सिनजेनी, जे आपल्याला सनफ्लावरमध्ये पाहायला मिळतं. आणि स्टेमन्स आर फ्युज्ड बाय बोथ फिलामेंट्स. म्हणजे फिलामेंट्सही फ्युज्ड आहेत, अँथर्सही फ्युज्ड आहेत. याला आपण म्हणणार आहोत सिन अँड्रस कंडिशन, जे आपल्याला कुकुरबिटामध्ये पाहायला मिळतं. कुकुरबिटा म्हणजे काय? आपलं जे कुकुंबरची फॅमिली आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. सो तुम्ही या ठिकाणी डायग्राम्समध्ये पाहू शकता. सिनजेनी म्हणजे काय? तर या ठिकाणी सगळे अँथर्स एकमेकांना कनेक्टेड आहेत आणि फिलामेंट सेपरेट आहेत. नेक्स्ट आहे या ठिकाणी सिनजिनियस, म्हणजे या ठिकाणी सगळंच म्हणजे अँथर्स पण आणि आपले हे पण फिलामेंट्स पण कनेक्ट आहेत. फॉर एक्झाम्पल कुकुरबिटामध्ये. ओके. सो याला आपण म्हणणार आहोत सिनजेनी आणि सिनजिनिसियस. सो नेक्स्ट आहे गायनोशियम. गायनोशियम आपण कॅपिटल जीने रिप्रेझेंट करतो. इट इज मेल रिप्रेझेंटेटिव्ह पार्ट ऑफ फ्लावर प्रेझेंट इन द इनर मोस्ट पोझिशन. इट इज ऑल्सो नोन ॲज पिस्टिल. ह्यालाच आपण कार्पेलही म्हणतो याच्या मेंबर्सला. द इंडिव्हिज्युअल मेम्ब्रान ऑफ गायनोशियम इज नोन ॲज कार्पेल. द नंबर ऑफ कार्पल्स मे बी 1 to many, किती असू शकतात डिपेंड अपॉन द फ्लावर. इफ ऑल दी कार्पल्स आर फ्युज्ड द कंडिशन इज डिस्क्राइब्ड ॲज सिन कार्पस. सगळे कार्पल एकमेकांमध्ये फ्युज्ड असतील. सगळे कार्पल्स कसे आहेत? सपोज की हा एक कार्पल आहे, दुसरा कार्पल, हे सगळे एकमेकांमध्ये फ्यूज आहेत. आता ते तुम्हाला गुगलवरती वगैरे सर्च करावं लागेल. तर त्याला आपण म्हणणार आहोत सिन कार्पस कंडिशन. कुठे होते मी? हां. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अँड इफ दे आर फ्री. जर ते फ्युज्ड वगैरे नसतील त्याला आपण म्हणणार आहोत एपोकार्पस. फ्युज्ड. सिन शब्द मगाशी पण आपण पाहिलं फ्युजनसाठी वापरला होता. सो सिन शब्द फ्युजनसाठी आहे आणि एपो शब्द फ्रीसाठी आहे. सो जर ते युनायटेड किंवा फ्युज्ड स्टेटमध्ये असतील त्याला आपण म्हणणार आहोत सिन कार्पस. फ्री स्टेटमध्ये असतील त्याला आपण म्हणणार आहोत एपोकार्पस. कोण? कार्पल. सो द पॉलीकाल्परली गायनोशियम कॅन बी बायकाल्पलरी, म्हणजे त्याच्यामध्ये 2 कार्पल्स प्रेझेंट असतात एकाच फ्लावरमध्ये. त्याला आपण म्हणणार आहोत धतुरा. त्याचं एक्झाम्पल आहे. काही फ्लावर्समध्ये एकाच फ्लावरमध्ये 3 कार्पल प्रेझेंट असतात फ्यूज स्टेटमध्ये किंवा असे सुट्या स्टेजमध्ये. त्याला आपण म्हणणार आहोत ट्रायकाल्पलरी, जे की कुकुरबिटामध्ये पाहायला मिळतं. काही आहेत पेंटाकाल्पलरी, ज्याच्यामध्ये 5 कार्पल्स एकाच ह्याच्यामध्ये अटॅच्ड असतात. तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल. कुठे गेलं रे? हिबिस्कस फ्लावरचं होतं नाही तेवढी ती डायग्राम. तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की त्या ठिकाणी जे 5 कार्पल्स आहेत तर ते एकाच ठिकाणी अटॅच्ड आहेत. आणि अशा पद्धतीने 6 असतील तर त्याला वेगळं नाव, 7 असतील तर त्याप्रमाणे त्याला नावं पडणार आहेत. सो अ टिपिकल कार्पल कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. एका कार्पलमध्ये 3 पार्ट्स असतात मगाशी ड्रॉ केल्याप्रमाणे. या ठिकाणी ओव्हरी हे असणार आहे स्टाईल आणि वरचं असणार आहे स्टिग्मा. ओके. सो स्टिग्मा कसा आहे? वरचा पार्ट आहे, टर्मिनल पार्ट आहे, की जे पॉलन ग्रेन्स रिसीव्ह करणार आहेत आणि त्याच्यामुळे पॉलिनेशन होणार आहे. इट हेल्प्स इन जर्मिनेशन ऑफ पॉलन ग्रेन्स. पॉलन ग्रेन्सचं जर्मिनेशन करायला हेल्प करतात. स्टिग्मा जर्मिनेशन म्हणजे काय? तेच पॉलन ग्रेन्स हे होणार, फुटणार, त्याच्यापासून गॅमेट आतमध्ये येणार. हे सगळी कामं तिथे होणार आहेत. नेक्स्ट आहे स्टिग्मा शोज व्हेरिएशन इन स्ट्रक्चर टू सूट दी पॉलिनेशन एजंट. जर पॉलिनेशन एजंट विंड असेल, म्हणजे विंडमुळे पॉलिनेशन होणार असेल तर स्टिग्मा त्याप्रमाणे त्या स्ट्रक्चरचा असणार आहे. स्टाईल इज नॅरो थ्रेड लाईक स्ट्रक्चर दॅट कनेक्ट्स ओव्हरी विथ स्टिग्मा. सो स्टाईल हे कसं आहे? नॅरो आहे, थ्रेड लाईक आहे, एकदम पातळ असतं आणि जे ओव्हरी आणि स्टिग्माला कनेक्ट करतं. ओव्हरी इज बेसल स्वॉलन पार्ट, फर्टाईल पार्ट ऑफ दी कार्पल. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं डायग्राममध्ये, सो हा जो फुगलेला रिजन आहे किंवा स्वॉलन पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहोत ओव्हरी. फुगलेलं का आहे? ऑब्वियसली याच्यामध्ये ओव्ह्यूल्स वगैरे प्रेझेंट आहेत, सो ते फुगलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, वेट अ मिनिट, हां, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ओव्ह्यूल्स आर प्रोड्युस्ड इन ओव्हरी ऑन अ सॉफ्ट फर्टाईल टिश्यू कॉल्ड एज प्लासेंटा. सो ओव्ह्यूल्स जे असतात ते ओव्हरीमध्ये प्रोड्यूस होतात आणि त्या ठिकाणी एक सॉफ्ट फर्टाईल टिश्यू असतो, म्हणजे ज्याच्यामधून ते जे ओव्ह्यूल आहे त्याचे आपल्याला स्ट्रक्चर्स वगैरे पाहायला मिळतात. त्याला आपण म्हणणार आहोत प्लासेंटा.
आणि ओव्ह्यूल्सचे स्ट्रक्चर प्लासेंटामध्ये कशा पद्धतीने आहेत, म्हणजे ओव्ह्यूल कसं प्रेझेंट आहे, असे ओव्ह्यूल्स प्रेझेंट आहेत, असे ओव्ह्यूल्स प्रेझेंट आहेत की असे प्रेझेंट आहेत, हे सगळं आपल्याला कळणार आहे प्लासेंटेशनमध्ये. ओके, सो प्लासेंटेशन काय आहे की ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूलची अरेंजमेंट कशी आहे किंवा प्लासेंटाच्या आतमध्ये ओव्ह्यूलची अरेंजमेंट कशी आहे, त्याला आपण म्हणणार आहोत प्लासेंटेशन. सो हे जे प्लासेंटेशन आहे हे जरासं फ्रूटशी निगडीत आहे. सो आता आपण हे पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, फ्रूटच्या व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.